नमस्कार मंडळी, ते तुमचा पलान भाई आला आज हैदराबादमध्ये काही टेस्ट करायच्या होत्या म्हणून. तर बघू शकता मित्रांनो, मस्त पान मेल आहे. मग तोंड पाहून तर तुम्हाला लक्षातच आलं असेल की हे बिमारीची बाई आहे. पण मला कोणी पाहून असं वाटते का की हे बाई बिमार असेल बा, पण तसं काही नसते. सकाळी सकाळी टेस्ट द्यायसाठी या लागलं होतं आम्हाला हॉस्पिटलमध्ये खाली पेट. तर हे 10 वाजले हैदराबादमध्ये येता मग हे बाई म्हणे या बैठो म्हणे, तिले ना हिंदी आहे आणि ना काही इंग्लिशच बोले बाई. मग चाल बाई इकडे बसली. मग आता काढायचं होतं आपल्याला, रक्त टेस्ट करायची होती. आता तुम्ही सांगा मला पाहून कोणाला वाटत असेल का हे बाई बिमार पडते बा. म्हणते रे बापा रे, डॉन सारखी हे बाई कशी काय बिमार पडते. पण तसं काही नसते, दिसते तसं नसते, म्हणूनच जग फसत असते. तर काय बापा, मला ना सुईचा बी भेव लाग जाय. जे माय हातपाय लकलक करत जात ना, साहेब इकडे पाय इकडे पाय. मग पाहिलं बा, इकून तिकून काढलं तिने रक्त. मग काय रिपोर्टसाठी थोडंसं थांबलं. मग साहेब चाल बिचारे सकाळपासून उपाशी आहेत, चाल तुला खाऊ पिऊ घालतो. मग काय गन्ना ज्यूसच्या टपरीवर आलो. मस्त गन्ना ज्यूस पेलं, 2 ग्लास मस्त थंडगार गन्ना ज्यूस पेलं. तरी कुठे असा चक्कर येत जात ना मला, तर मग थोडेसे कमी झाले. आणि मग गेलो बा हॉटेलमध्ये मस्त फ्राय राईस खाल्ला. एकच प्लेट घेतली होती. मी म्हटलं बाई बाहेरचं काही खाऊ नका, आपल्याला बाहेरचं काही आवडत नाही. एकच प्लेटमध्ये दोघांना सापडा सूप केली आणि मस्त ठूसठास केलं व्यवस्थित आणि निघालो. मग ततून निघाल्यानंतर मग काय जे काही रिपोर्ट वगैरे घ्यायचे होते ते घेतले. मग काय आपल्या पेशा झाल्या होत्या कमी, म्हणून त्याच्यामुळे आपल्याला येत जाय ते राहून ताप असं असते. माणसानं शरीराची काळजी बी घेतली पाहिजे. तर मग निघालो थेट आम्ही घराच्या रस्त्यानं निघालो. आणि काय बापा ट्रॅफिक आहे हैदराबादमध्ये, पी 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 पी. अरे बापा निरा डोकसं म्याड होते. जर ती 1 घंटा लागते ना, तर ते 2 घंटे लागतात जायला. आणि हे मंदिरं बी लय जबरदस्त आहेत बरं इकडले. आणि हे काय कलाकृती आहे, MS पान महल आहे बरं. हे पान महल आहे, काय जबरदस्त कलाकृती आहे. गोट्यानंच बांधलेला आहे अति ना. आम्ही मग काय सिग्नल लागला तर आम्ही 10-15 मिनटं ते थांबलो बा या पुलाखाली. असं वाटे काही घरी जातो काही नाही. जे निघालो मग घरी. आता तुम्ही बघू शकता काय मस्त कलाकृती केलेली आहे ती. हे पान महल आहे बरं. तर चला आता निघालो आम्ही थेट घरच्या रस्त्यानं. असं वाटे काही घरी जातो काही नाही. ना हे 2 मोठाले गोटे कसे बांधले बा त्याईनं, कसे बांधले देव जाणे. तर मग ती घेतले मस्त फ्रूट वगैरे लाईन म्हणे, वॉटरमेलन वगैरे आण जो म्हणे मम्मा असं तसं. मग घेतले आणि त्याच्यात निघाले मराठी दादा आहे. मराठी बोलले त्याईनं दिले चिक्कू घ्या ताई, चिक्कू हे खा तुम्ही, मी तुमचे व्हिडिओ पाहतो. म्हटलं धन्यवाद. मग मराठी वगैरे बोलले. मग आलो बा आम्ही घरी आल्यानंतर असा जीव थकला होता ना, असं वाटतं द्यावं सगळं फेकफाक करून जाय तिकडे. दिलं ना बाबा अंग टाकून. मग असं वाटतं की आता नाही झोपूनच राहतो. एवढं डोकं मॅड होते बापा या हैदराबाद सिटीमध्ये. अंदर जाणं म्हणलं की पी 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 पागल माणूस होऊन जाते खरंच. लय बाबा परेशान आहे सिटीतनी खरंच. एवढं डोकं दुखे तुम्हाला काय सांगू. काही मी झोपली ना, मला माहीत बी नाही. मग झोपीतून उठली. मग 1-2 घंटे झोप घेतली. उठली. साहेब म्हणतात उठणं बिचारे किती झोपतं. मग उठल्यानंतर खाल्लं मग एक चिक्कू. आणि मग काय बा थोडंसं व्यवस्थित वाटलं. पण आता थोडासा तो दवाखाना वगैरे केला, थोडं बेटर वाटू राहिलं, चांगलं वाटू राहिलं. इंजेक्शन वगैरे घेतलं, सगळं काही व्यवस्थित आहे. फक्त आपल्या ते पेशा कमी झाल्या होत्या, तर त्याच्यामुळे मग तो एवढा रात्री ताप येत जाय असं झालं ते. तर मित्रांनो व्हिडिओ कसा आवडला ना, प्लीज व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणी शेअर करा. तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब जरूर करा. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ इथं समाप्त करू. परत भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, बाय बाय.